मध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला। सर्वांना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात। ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाहीत। केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, राज्यपाल त्यांचे आहेत, राष्ट्रपती त्यांचे आहेत। अरे पण तुम्ही इलेक्शनसाठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही घाबरता? आणि मला वाटतं हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर मला या संबंध प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। महापालिकेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल, महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे। या महापालिकेचं बजेट 5,745 कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर 30-35 कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील। झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे। गेल्या 3.5 वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते, पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले आहेत। मग ते MMRD असेल, त्यानंतर आपलं MMRD असेल, या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला, परंतु त्या कामाचा लेखाजोखा कुठेच नाही। कुठे कामं झाली, काय झालं, त्याचं काय हे नाहीये। आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर कामं आहेत। आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल, जवळजवळ 43 वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना होऊन। आणि तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा, आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक खुशखबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो। मला वाटतं याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेलेले। ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली, परंतु त्याचा कुठेही त्याचा हे झाला नाही। शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोनी याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली। 6 तास त्याची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅप पकडला गेल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेलं आहे। आणि आज तुम्हाला माहिती असेल, अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून, मग ते अधिकारी असेल, मग त्या सत्ताधारी असेल, दिवा मुंब्रा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी चालू आहेत। आज सुद्धा, आजच्या घडीला सुद्धा चालू आहेत। जवळपास 150 अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने हे केलेली आहे। ज्या अधिकाऱ्याला पकडलंय त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल, त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं। म्हणजे हा कुठला कारभार आहे? आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात। त्याविषयी मी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि तिथे या मिंदे गटाचं नाव द्या आणि तिथे सांगा की असा त्यांचा आहे, म्हणजे निदान आम्हाला तरी खात्री पडेल की तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून। आणि आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं गणलं जायचं। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर 1 हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो। सातत्याने 1 नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये। आणि तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यामध्ये तुम्ही संबंध ह्याच्या केल्या, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर भ्रष्टाचार कुठे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होतोय। आज तुम्ही बघितलं असेल, 3 वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज
त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. आणि तुम्ही बघितलं असेल हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःला हे करते. मध्यंतरी एक टेंडर होतं घोडबंदर रस्त्या ह्याचं गायमुखच्या इकडचं टनेलचं, तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 3,000 कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला. म्हणजे राज रोज त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याने या फाईल बनवल्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही, ते फक्त टेंडर कॅन्सल केलं, संपला विषय. अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली, ज्याची लागत जर 3,000 कोटीपेक्षा जास्त केली असेल, जी सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं, असं असताना आज त्या ठिकाणी 3,000 कोटी जनतेचे वाचले. म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आहे. आज तुम्ही या घोडबंदर मधल्या जवळजवळ 20 ते 25 लाख लोक या संबंध तुम्ही बघितलं असेल या ठाणेकरांना वेठीस धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. किती आंदोलनं झालीत. मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले, आम्ही लोकांनी केली, परंतु काय नाही, आंदोलन झालं. दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे. 3-3, 4-4 JR त्या ठिकाणी काढले गेले, परंतु त्या एकाही JRचं माध्यमातून कुठलीही ती गाडी, मोठे जे ट्रक्स आहेत ते ट्रक तिथे थांबवण्याचं काम कुठलंही नाही. आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीसच नाही रस्त्यावर दिसत नाहीत, सर्व वॉर्डन त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि असं असताना या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हतबल झालेले आहेत, कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही. कारण त्यांनी बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला 2 बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त देतो. भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पीएला 5-5, 6-6 बॉडीगार्ड दिलेले आहेत. हा म्हणजे हे काय चाललेलं आहे. जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे, मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो भरपूर समस्या आहेत. आज स्वतःचं धरण नाही, मुख्यमंत्री इथले, उपमुख्यमंत्री आहेत, परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही, स्वतःचं धरण नाही. आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी मला वाटतं 2 दिवसापूर्वीच घोडबंदरच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी पाण्याच्या टँकरच्या लॉबी कशी काम करते ती त्यांनी दाखवलेली होती. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व मिळून मिसळून संबंध हे जे महापालिका असेल, शासनाचे निधी असेल, हे लुटण्याचं काम या ठिकाणी हे मंडळी सर्व करतायत. आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ गेल्या MMRD असेल, तुमचा MMRD असेल, या सर्व ह्याच्याकडून जो निधी आणलेला आहे तो निधी गेला कुठे, कागदावरती फक्त आहे निधी. आणि तो निधी तुम्हाला माहिती आहे त्याच्या फाईल सर्व बनवतात तिकडून, आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. कित्येक ज्या फाईल्स बनवल्या आहेत, का बिलं काढली गेली आहेत, जिथे कामच ऑलरेडी झालेली नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका. आणि तुम्ही बघितलं असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. क्लस्टर योजना जी आहे, मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन त्या वाघे स्टेटमध्ये केलं. कुठे आहे अजून क्लस्टरची योजना. दरवेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशाभूल करायची. त्याशी तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले, अजून त्याचं काहीच काम झालं नाही. ट्रायल केव्हा घेतात, जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते. तुम्ही बघितलं असेल मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत, पण ट्रायल केली त्यांनी. त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही, कुठे काय नाही, ते डबे आता कुठे गायब झालेत. आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा. शेवटी पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उघड्या डोळ्यांनी पण बघताय. आज या ठाण्याची अवस्था काय करून ठेवले, तलावांचे शहर अवस्था काय सांगा मला. आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून मी परत ठाणेकरांना आवाहन करेन की आपण या मोर्चामध्ये सर्व
सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. सर्व पत्रकारांचे मनापासून मी ते स्वागत करतो. खरं तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या 2.5-3 वर्षात घडलंय. खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल. आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत. ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का. तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत. त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये. फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत. तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे. लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच. आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू. आणि आता आम्ही घाबरणार नाही. आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल. ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात. एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं. म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात. सो 4,000 कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी. जुने ठराव बनवतात, जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात. काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही. महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की. कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे. तो यांचे मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत. आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं. आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे, पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते. घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत. टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली, ठाण्यातली लोक रस्त्यावर उतरायला लागली, पण यांना काही फरक पडत नाही. 4-4 जीआर निघाले. शेवटचा जो जीआर निघाला त्यात रात्री 12 ते सकाळी 5 आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच हेवी ट्रक निघेल. परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या. ते म्हणाले नाही, पुन्हा जीआर बदललाय आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात. सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही. फक्त दहशत करणं, दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं. याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल. आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील. याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू. पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही. पुढची निवडणूक ही कामावर होईल. आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील. धन्यवाद.